मग हे लहानपणी तू कधी काही स्टेजवरती म्हणजे ड्रामा स्कूलमध्ये असताना किंवा कॉलेजला असताना एकांकिका स्पर्धा वगैरे अशा काही केलेल्या का? नाही तुषार, मी लहानपणी क्रिकेट खेळायचो. ओके, म्हणजे सीझन क्रिकेट प्रॉपर सीझन. हो हो. ओके, म्हणजे स्कूल साठी. हो, म्हणजे मी शारदाश्रम विद्या मंदिर या शाळेत शिकलोय दादरच्या. हो. आणि सचिन तेंडुलकरची शाळा म्हणून फेमस आहे आमची शाळा. हो हो हो. ओके, म्हणजे तू त्या शाळेत. ओके, त्या शाळेत शिकलोय. आणि सचिन तेंडुलकरचे जे गुरु आहेत द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर, तेच माझे सुद्धा गुरु. तर त्यांच्या अंडर मी ट्रेनिंग सुद्धा घेतलंय. तर लहानपणी तेच वाटायचं. हे मला पहिल्यांदा नव्यानं कळलं की तू क्रिकेट खेळायचास. थँक्स टू दिस शो आपल्या एवढ्या गप्पा होत आहेत. एक्झॅक्टली. सो मी क्रिकेट खेळायचो आणि लहानपणी मला असं प्रत्येक भारतीय मुलाचं जे स्वप्न असतं की मला पण क्रिकेट खेळायचं. आणि नाही, पण खरं सांगायचं ना, आपला जो टाइम होता, आपण तेंडुलकरांना बघून मोठे झालो. सचिन तेंडुलकर आपलं तेच होतं की गली गली का बच्चा हर कोई क्रिकेटर बनना चाहता था, तेंडुलकर बनना चाहता था. तर त्यावेळेला तेच वाटायचं की नाही आपण क्रिकेटरच होणार. पण जसं जसं मोठा होत गेलो, मी टुर्नामेंट वगैरे खेळलो, बरेच शाळेतून काही काळासाठी खेळलो. नंतर जाणवलं की नाही, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, कारण की आपण तेवढे सुद्धा छान खेळत नाही. आपण काहीतरी ऑप्शन शोधायला हवा. सो मग तो मधला काळ होता की मग माझा लहान भाऊ मेघन, तो ऍज अ चाइल्ड ऍक्टर म्हणून काम करतच होता त्या दरम्यान. सो त्याला मटा सन्मान अवॉर्ड सुद्धा मिळाला, सलाम द सल्यूट या मराठी सिनेमासाठी. सो माझं सेटवर येणं जाणं असायचं. इनफॅक्ट त्याच्याही आधी मी सांगू इच्छितो की बाबांच्या सेटवर मी जायचो लहानपणापासून. म्हणजे मी अगदी 1 वर्षांचा असल्यापासून मी शूटिंग सेटवर माझे पाहायला. पण मला कधी अशी लहानपणी आवड निर्माण नव्हती झाली. माझा पाथ वेगळा होता. मला क्रिकेटमध्ये क्रिकेटची आवड होती आणि स्पोर्ट्समध्ये मी जरा जास्त ऍक्टिव्ह होतो. अकॅडमिक्स मध्ये 0 होतो. ते होतच, कुठे ना कुठे ते बॅलन्स करणं डिफिकल्ट होतं. सो मेघनने आधी सुरुवात केली आणि तो ऍज अ चाइल्ड ऍक्टर म्हणून त्याने काम सुरू केलं. मग त्याच्यासोबत सेटवर जाणं, मग इतर कलाकारांशी गप्पा होणं. आणि मी कधी कधी त्याचा मोठा भाऊ, त्यामुळे मी ऍज अ गार्डियन सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा करायचो आणि माझा सुद्धा टाइमपास व्हायचा. सो त्यावेळेस मेघननी चांगलाच सेलिब्रिटी मॅनेजर ठेवलेला. यू कॅन से दॅट. मग हळूहळू मला या फील्ड बद्दल नॉलेज येत गेलं, टेक्निकल गोष्टी समजायला लागल्या. मी बिहाइंड द कॅमेरा मी दिवसभर बसून असायचो आणि बघायचो हे शूटिंग कसं होतं, काय होतं. आपल्या सगळ्यांनाच फॅसिनेशन असतं एक्झॅक्टली ना, की शूटिंग कसं होतं आणि ती प्रोसेस बघायला आवडते. पण जर जनरली जर लोक गेली शूटिंग सेटवर ते बोर होतात, कंटाळतात. ते तासभर बरं वाटतं की अरे वा शूटिंग चालू आहे, नंतर म्हणते काय तोचपणा, एकच डायलॉग 10 वेळा का म्हणतायत, आणि ते बोरिंग होतं एका पॉइंट नंतर. पण मी एन्जॉय करायला लागलेलो आणि मी दिवसभर कॅमेराच्या मागे बसून असायचो आणि बघायचो ऍक्टर्स कसे प्रिपरेशन करतायत, कशी रिहर्सल होते. तर हे सगळं आधी शिकल्यामुळे मला जेव्हा मी फुल फ्लेज या फील्डमध्ये उतरलो तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग झाला. सो अशी सुरुवात झाली.